नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय आहे सामान्य विज्ञान आणि त्यामधला 13वा धडा आहे रासायनिक बदल व रासायनिक बंध. तर हा जो धडा आहे या धड्याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे व्हिडिओज जेव्हा बनवले जातील किंवा अपलोड केले जातील तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला सुरुवात करूयात. कंसात दिलेल्या पदांपैकी योग्य पद रिकाम्या जागी भरून वाक्य पूर्ण करा. तर या ठिकाणी कंसात काय काय दिलेलं आहे बघूयात. सावकाश, रंगीत, बाण, जलद, वास, दुधाळ, भौतिक, उत्पादित, रासायनिक, अभिकारक, सहसंयोज, आयनिक, अष्टक, द्विक, आदान प्रदान, संदान, बरोबरचे चिन्ह. तर हे सगळे पर्याय आपल्याला दिले आहेत. आता काय प्रश्न आहे बघूया. रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्यामध्ये काढतात. तर उत्तर बघा, रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्यामध्ये बाण काढतात. तर इथे मी हायलाइट करते. जो रिकामा शब्द किंवा जो आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचा होता तो मी हायलाइट करते. पुढचा प्रश्न आहे हा प्रश्न. लोखंडाचे गंजणे हा होणारा रासायनिक बदल आहे. उत्तर बघा, लोखंडाचे गंजणे हा सावकाश होणारा रासायनिक बदल आहे. प्रश्न ई. अन्न खराब होणे हा रासायनिक बदल आहे. हे त्यात विशिष्ट निर्माण होतो त्यावरून ओळखता येते. उत्तर, अन्न खराब होणे हा रासायनिक बदल आहे. हे त्यात विशिष्ट, इथं येणार वास निर्माण होतो त्यावरून ओळखता येते. ई प्रश्न. परीक्षा नळीतील कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या रंगहीन द्रावणात फुंक नळीने फुंकत राहिल्यास काही वेळाने द्रावण होते. उत्तर, परीक्षा नळीतील कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या रंगहीन द्रावणात फुंक नळीने फुंकत राहिल्यास काही वेळाने द्रावण दुधाळ रंगाचे होते. प्रश्न उ. लिंबू रसात थोडे खाण्याच्या सोड्याचे चूर्ण टाकल्यास थोड्या वेळाने पांढरे कण दिसेनासे होतात, म्हणजेच हा बदल आहे. आणि उत्तर बघा, लिंबू रसात थोडे खाण्याच्या सोड्याचे चूर्ण टाकल्यास थोड्या वेळाने पांढरे कण दिसेनासे होतात, म्हणजेच हा कसला बदल आहे? तर हा रासायनिक बदल आहे. त्यानंतरचा प्रश्न. श्वसन क्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक आहे. तर श्वसन क्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक अभिक्रियाकारक आहे. त्यानंतर ए प्रश्न. सोडियम क्लोराईड हे संयुग आहे तर हायड्रोजन क्लोराईड हे संयुग आहे. मग आता बघा उत्तर, सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग आहे, बरोबर. तर हायड्रोजन क्लोराईड हे सहसंयोज आहे, संयुग आहे. ओके. तर नेक्स्ट बघा पुढचा ए प्रश्न. हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन पूर्ण असते. आणि उत्तर आहे, हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण असते. ओ प्रश्न. क्लोरीनच्या 2 अणूमध्ये इलेक्ट्रॉन होऊन Cl2 हा रेणू तयार होतो. तर बघा
क्लोरीनच्या 2 अणूमध्ये इलेक्ट्रॉनचे संधान म्हणजेच आपण त्याला शेअरिंग असं म्हणतो. तर शेअरिंग होऊन क्लोराईडचा रेणू तयार होतो. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. पुढचा प्रश्न बघूयात. दुसरा, शाब्दिक समीकरण लिहून स्पष्ट करा. तर इथे आपल्याला शाब्दिक समीकरण सुद्धा लिहायचं आहे, त्याला सुद्धा पर्टिक्युलर मार्क असणार आहे. प्रश्न, श्वसन हा एक रासायनिक बदल आहे. आणि आता उत्तर बघा. पहिल्यांदा आपण शाब्दिक समीकरण लिहूयात. ग्लुकोज अधिक ऑक्सिजन हे झाले अभिक्रियाकारके. आणि त्यानंतर इथे बघा, हे इथे असा बाण आहे आणि ही क्रिया आहे श्वसन क्रियामध्ये. त्याच्यापासून पुढे उत्पादित काय होतं? कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी. हे झालं आपलं पहिल्यांदा आपण शाब्दिक समीकरण लिहिलं. ग्लुकोज अधिक ऑक्सिजन याच्या पुढे जे प्रोसेस होणार आहे ती मध्ये श्वसन प्रोसेस आहे आणि त्याच्यापासून जे उत्पादित निर्माण होतं ते कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. तर या क्रियेमध्ये आपण श्वासावाटे हवा आत घेतो व उच्च श्वासावाटे कार्बन डायऑक्साईड वायू व पाण्याची वाफ बाहेर पडतात. सखोल अभ्यासानंतर समजते की श्वासावाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजनची पेशींमधील ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होतात. म्हणून श्वसन हा रासायनिक बदल आहे. ओके, तर खूप सोपं उत्तर आहे. पुढे प्रश्न आ, धुण्याच्या सोड्याचे द्रावण मिसळल्याने दुष्पेन पाणी सुफेन होते. तर जे दुष्पेन पाणी आहे ते धुण्याचं पाण्याचे द्रावण त्यात मिसळल्यानंतर ते सुफेन होते. कसं बघा, त्यात सुरुवातीला आपण शाब्दिक समीकरण लिहूयात. शाब्दिक समीकरण कसं आहे? कॅल्शियम क्लोराईड अधिक कॅल्शियम कार्बोनेट. ओके, तर याच्यापासून पुढे जी प्रोसेस होणार त्यातून काय मिळणार? कॅल्शियम कार्बोनेट अधिक सोडियम क्लोराईड मिळणार. कॅल्शियम कार्बोनेट सोडियम क्लोराईड मिळणार. राईट, तर हे झालं शाब्दिक समीकरण. आता बघा याचं पाठीमागचं कारण. दुष्पेन पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराईड सल्फेट हे क्षार विरघळलेले असतात. हे दुष्पेन पाण्यामध्ये असतात. पण हे दुष्पेन पाणी सुफेन करण्यासाठी त्यात धुण्याच्या सोड्याचे द्रावण घालतात. बघा, त्यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या अद्रावणीय कार्बोनेट क्षारांचा अवक्षेप तयार होऊन तो बाहेर पडतो आणि पाण्यातील विरघळलेले कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्षार कार्बोनेट क्षाराच्या अवक्षेपाच्या रूपात बाहेर पडल्याने पाणी सुफेन होते. ई प्रश्न, विरल हायड्रोक्लोरिक अम्लामध्ये टाकल्यावर चुनखडीचे जे चूर्ण आहे हे दिसेनासे होते. ओके, तर चला आन्सर बघा. शाब्दिक समीकरण आहे विरल हायड्रोक्लोरिक आम्ल अधिक चुनखडी. म्हणजेच विरल हायड्रोक्लोरिक या ऍसिडमध्ये जेव्हा आपण चुनखडीचे चूर्ण टाकणार तेव्हा काय ऍक्शन होणार बघा, काय प्रोसेस, काय रिॲक्शन काय होईल? कॅल्शियम क्लोराईड अधिक कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी ही उत्पादिते तयार होणार. विरल हायड्रोक्लोरिक अम्लामध्ये चुनखडीची पूड टाकल्यावर रासायनिक अभिक्रिया होते. या अभिक्रियेमध्ये द्रावणीय कॅल्शियम क्लोराईड, पाणी व कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतात. अशा रीतीने चुनखडीची पूड विरघळते व ती दिसेनाशी होते. प्रश्न ई, खाण्याच्या सोड्याच्या चूर्णावर लिंबू रस टाकल्यावर बुडबुडे दिसतात. तर खाण्याचा सोडा आहे, पावडर आहे, त्याच्यावरती लिंबू रस जर पिळला तर त्यातून आपल्याला बबल बाहेर पडताना दिसतात. तसं का? तर बघा, सुरुवातीला लिहूयात शाब्दिक समीकरण. सायट्रिक ऍसिड लिंबूमध्ये असतो सायट्रिक ऍसिड प्लस खाण्याच्या सोड्यामध्ये असतो सोडियम बायकार्बोनेट. मग यांचे जे रिॲक्शन होणार
त्यापासून काय मिळणार, कार्बन डायऑक्साईड अधिक सोडियम सायट्रेट मिळणार. ओके, बघा लिंबू रसामध्ये सायट्रिक आम्ल असते. या आम्लाची खाण्याच्या सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट बरोबर अभिक्रिया होते आणि कार्बन डायऑक्साईड वायू बुडबुड्यांच्या स्वरूपात बाहेर होताना दिसतोय. म्हणजेच आपल्याला तिथे बबल बाहेर पडताना दिसतात, ते म्हणजेच काय, तर कार्बन डायऑक्साईड होय. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. तुम्हाला असेच स्वाध्यायाचे इतर कुठल्या विषयाचे व्हिडिओ हवे असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. पुढचा प्रश्न आहे तिसरा, जोड्या जुळवा. आता याच्यामध्ये बघा अ गट आणि ब गट हे दोन दिलेले आहेत. तर आपण याचं उत्तर काय आहे हे बघूया. तर याचं उत्तर बघा, प्रकाश संश्लेषण हे जे आहे यासाठी येणार रासायनिक बदल. पाणी त्यासाठी असणार सहसंयोज बंध. सोडियम हे आहेत आयनिक संयोग. पाण्यात मीठ भौतिक बदल. त्यानंतर कार्बन ज्वलन प्रक्रियेतील अभिकारक. फ्लोरीन इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती आणि मॅग्नेशियम ऋण आयन बनण्याची प्रवृत्ती. ओके, तर ही आहेत आपल्या जोड्या जुळवा या प्रश्नाची उत्तरं. चला विद्यार्थ्यांनो, पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत चौथा. घटक अणूंपासून पुढील संयुगांची निर्मिती कशी होते ते इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या रेखटनाने दाखवा किंवा दर्शवा. तर हा जो प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे. 2 मार्क्ससाठी तुम्हाला या आकृत्या काढण्यासाठी म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे हे काढण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. तर त्यामध्ये काय काय आहे बघा. पहिल्यांदा विचारलेलं आहे सोडियम क्लोराईड. तर हे जे आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे यासाठी 2 मार्क्स असतात. ओके, सो व्यवस्थित तुम्ही हे काढायचं आहे. सोडियम क्लोराईड साठी बघा, सोडियम सोडियमला Na म्हणलं जातं आणि 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर क्लोरीनला 17 आहेत. तर त्याचे व्यवस्थित असं त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण केलेलं आहे. पहिल्या कक्षामध्ये 2 आहेत इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्यानंतरचा तिसरा शेवटच्या कक्षामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, ज्याला आपण संयोजा इलेक्ट्रॉन असं म्हणतो. शेवटच्या कक्षामध्ये जो आहे तो. अधिक आपल्याला सोडियम क्लोराईड करायचं आहे. मग त्यानंतर क्लोराईड साठीचे जे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे अशा पद्धतीचं आहे. तर इथे बघा शेवटच्या या कक्षामध्ये एकूण किती आहे, 2 2 4 5 6 आणि इथे 7 आहे. तर 1 कमी पडतो. तर हा जो आहे 1 हा इकडे दिला जातो म्हणजे शेअरिंग केलं जातं आणि त्यापासून काय होतं, Na+Cl म्हणजे सोडियम क्लोराईड. Na इथे प्लस झाला कारण इकडून हा इकडे दिला आणि Na ऋण झाला, क्लोरीनचा ऋण, Cl मायनस असं दिलं. तर ही झाली सोडियम क्लोराईडची इलेक्ट्रॉन स्वरूपणाची आकृती. पुढची बघा हा प्रश्न, पोटॅशियम फ्लोराईड. तर पोटॅशियम फ्लोराईड साठी बघा, पोटॅशियम साठी K आणि फ्लोराईड साठी F आहे. तर इथे त्यांचं हे इलेक्ट्रॉन स्वरूपण दिले आहे. शेवटच्या या कक्षामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि फ्लोराईडच्या या शेवटच्या कक्षामध्ये 2 2 4 5 6 आणि 7 आहेत. तर 1 कमी पडतो. तर इकडून हा इकडं शेअरिंग केला जातो आणि त्यापासून K+F- म्हणजेच पोटॅशियम फ्लोराईड तयार होतो. आता त्यानंतर पुढे ई, पाणी. तर पाण्यामध्ये बघा हायड्रोजनचे 2 असतात. मग याच्यामध्ये 1 आहे तर इकडे 1 आहे. आणि पाणी ऑक्सिजनचे जे आहे तर पहिल्या कक्षेमध्ये 2 आहेत आणि नंतरच्या या कक्षेमध्ये 2 2 4 5 6 आहेत. ओके, तर आपल्याला अष्टक पूर्ण करायचं आहे. तर इकडचा एक इकडे जातो, इकडचा एक इकडे जातो आणि शेअरिंग केलं जातं. इथे दाखवलेलं आहे बघा H2O. तर हायड्रोजनचे 2 आहेत आणि इथे ऑक्सिजनला हे शेअर झालेले आहेत. अशा पद्धतीने H2O या सहसंयोजी रेणूची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर पुढे हायड्रोजन क्लोराईड HCl. आता HCl साठी बघा हायड्रोजनचा 1 इथं आहे आणि क्लोराईड साठी म्हणजे क्लोरीनचे किती आहेत बघा, 2 2 4 5 6 आणि इथे 7 आहे. 1 याला मिळवावा लागतो. तर हा इकडे शेअरिंग केला जातो. इथं झालेला आहे बघा आणि त्यापासून झालेला आहे HCl हायड्रोजन क्लोराईड. ओके, तर अशा पद्धतीचे हे इलेक्ट्रॉन स्वरूपात तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करायचं आहे.
तर चला विद्यार्थ्यांनो, याच प्रश्नाबरोबर हा जो स्वाध्याय आहे इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हेही नक्कीच कळवा. धन्यवाद.